जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नागपंचमीचे दिवस। हा व्हिडिओ थोडा येणार आहे। आता इकडून इकडे आपले रेग्युलर व्हिडिओ येणार आहे। जे नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करून मला सपोर्ट करा। खूप दिवस झाले आपले ब्लॉग काय येत नव्हते रेग्युलर, काही परीक्षेच्यामुळे, काही तब्येतीमुळे। आता फुल हेल्दी आणि फिट आहे। आता तेवढं हे नाही आहे, ब्लॉगमध्ये काही रुकावट नाही येणार, काही नाही। आणि आज आपण चाललेलो आहे माहुरझरीच्या तळ्यावर। माहुरझरी डॅम पण म्हणतात। हा इथे साहजिक पाटण सांगवी रोडवर आपल्याला पाटण सांगवीवाला रोडवर जायचं आहे। हा लागला भोदाळा। मागील ब्लॉग आपण बनवत होतो, पण थोडा नुकताच टाइम झालेला होता, 7:30 वाजले होते संध्याकाळचे। त्यामुळे काही तो ब्लॉग आम्ही ना म्हणजे थोडासाच बनवला मित्रांना असंच केल्यासारखा। आता आपण म्हणजे संध्याकाळचा टाइम आहे, पण एकदम बी नाही आहे, म्हणून थोडा बहुत आपण करू शकतो ॲडजस्टमेंट। कसं असतं ना, आता मला जावं लागते जॉबला। जॉबमुळे मला कसं टाईम नाही भेटत। मी आता जसं खाली झालो त्या टायमामध्ये मग आपलं ब्लॉगिंग वगैरे होत राहते, मित्रांना भेटायला जाणं होत राहते। त्या टायमामध्ये मग आपण ब्लॉगिंग वगैरे करून घेतो। कारण की माझ्या परिवाराची स्थिती थोडीशी हे आहे, खालावली आहे। ते तर सर्वांचेच आहे म्हणणार, तर कोणाचं सांगणार आहे। अर्ध जगच त्याच्या हे झालं आहे, काय म्हणणार आपण त्याच्याकडे। तर चला एक छोटीशी राईड घेऊया। आता समोरून आपल्याला रोड लागणार आहे, जो की गोंडखैरी ते डायरेक्ट कोराडी जाते। नेमकाच बनलेला आहे, जास्त हे नाही झाला टाइम वगैरे, म्हणजे वेळ वगैरे नाही झाला खूपदा। आणि तिथून आपल्याला माहुरझरीकडे जायचं आहे। माहुरझरी म्हणलं तर रोडाच्या तिकडलं गाव। ही छोटीशी पोलीस चौकी। असे बैल पाहिजे गावात। जो शेतकरी असते तो खूप मोठ्या मनाचा माणूस राहतो। शेतकरी म्हणलं तर कसं, त्याला आपण काही घेऊन मागितलं, म्हणजे वावरातलं त्याच्यावाला काही नेतो म्हणलं तर तो बंदा नाही म्हणत। जर तुम्ही शेतकरी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की पाठवा। तुमचे एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेशन देऊ शकता। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करत राहा। इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। बघू शकता रस्ता कसा उबड खाबड असलेला आहे।
थोडा बहुत रस्ता बनवायला पाहिजे होता. कुठे खेळत राहायचं रस्त्यावर, एखादी गाडी आली किंवा काही झालं तर मग कोण जिम्मेदार असणार? गाडीवाला. यांचे काय जाणार आहे? हात पाय तुटन, पैसे मागन गाडीवाल्याला, हसन गाडीवाला. त्या रस्त्यात खेळताना काय अक्कल द्यावं आता ना काय नाही. बघू शकता आपण आलेलो आहे. बघू शकता मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे.